नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण इडली पात्रामध्ये कणिक ठेवून असा एक भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की जो तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे. तर 1 वाटी डाळ आहे. तर ही डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आणि आपल्याला कुकरला लावून 3 शिट्ट्या याच्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आपण याला आता कुकरला लावून घेऊयात. तर इथे आता 2 ते 3 शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात. तर इथे मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मोजून इथे आपल्याला पिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. आता यानंतर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता गव्हाचं पीठ आणि रवा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे. तर आता हे सर्व आपल्याला चांगलं असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडासा ओवा घातलेला आहे आणि ओवा घातल्यानंतर इथे मी अर्धा चमचा इथे बेकिंग सोडा घातलेला आहे. आता यानंतर इथे आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. तर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मीठसुद्धा मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे आणि आता हळदसुद्धा घातलेली आहे थोडीशी. त्याचबरोबर इथे तीळसुद्धा घातलेले आहेत. तर मी इथे मोठा 1 चमचा पोह्याचा तीळसुद्धा घातलेला आहे. तर आता हे सगळं घातल्यानंतर आपल्याला पिठाला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मिक्स झालं की यामध्ये अर्धी वाटी तेलाचं मोहन घातलेलं आहे. तर कडकडीत असं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो पदार्थ बनणार आहे तो अगदी खमंग आणि खुसखुशीत असा बनेल. त्यामुळे आपल्याला हे तेल छान असं कडकडीतच गरम करून घ्यायचं आहे आणि सगळ्या पिठाला हे तेल लागलं गेलं पाहिजे. तेल गरम असतं त्यामुळे शक्यतो याला चमच्याच्या साहाय्याने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर या पिठाला सगळीकडे चोळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. सर्व पीठ चांगलं मिक्स झालं की यामध्ये मी थोडंसं दहीसुद्धा घातलेलं आहे. तर पोहे खातो त्या चमच्याने मी इथे 4 चमचे दही घातलेलं आहे. दही घातल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने मी इथे घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवूयात. आता आपली डाळ शिजली आहे की नाही ते पाहूयात. तर आपली डाळ मस्तपैकी छान अशी शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता. हे पहा, 2 ते 3 शिट्ट्यामध्ये तुरीची डाळ ही लगेच शिजल्या जाते. तर आता आपण या कणकीचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. असं याला गोळा बनवायचा आणि आतमध्ये थोडंसं याला तेल लावायचं आणि गोल करायचं. तर अशा पद्धतीने मी इथे कणकीचे सर्व गोळे बनवून घेतलेले आहेत. आणि दुसरीकडे इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि याला तेल लावून आपल्याला हे 5 ते 10 मिनटासाठी उकडून घ्यायचं आहे. तर आपली कणिक उकडत आहे तोपर्यंत आपण इकडे डाळीची तयारी करून घेऊया. तर आपल्याला इथे मसाल्याचं वरण करायचं आहे. तर इथे मी कांदा, अद्रक आणि लसूण आपल्याला चांगलं असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडेसे धनेसुद्धा घातलेले आहेत. तर सर्व आपल्याला हे कांदा, अद्रक, लसूण हे कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घातलेलं आहे. आता हे सुद्धा आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे छान आणि साईडला काढून घेऊयात. याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी इथे घातलेली आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण हे मिश्रण वाटून घेतलेलं आहे बारीक. तर आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात डाळीला. तर इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे.
यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, जिरे मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये कढीपत्तासुद्धा घातलेला आहे. आता यामध्ये आपण बारीक कट केलेलं टोमॅटोसुद्धा घालणार आहोत. तर टोमॅटोला छान असं परतून द्यायचं आहे. कमी गॅसवरती आपल्याला हा सर्व मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. जेवढा आपण टोमॅटो तेलामध्ये छान असं परतू तेवढं आपल्या डाळीला किंवा वरणाला खूप छान अशी टेस्ट येते. आणि टोमॅटो लवकर असं गाळ होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठसुद्धा आपण घालणार आहोत. मीठ घातल्यामुळे लवकर असं टोमॅटो मॅश होतं, त्यामुळे मीठ नक्की घाला. आता यामध्ये मी लाल तिखट थोडंसं आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तर आता हे गरम मसाला आणि लाल तिखट घातल्यानंतर पण याला आपण 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवरती छान असं परतून द्यायचं आहे. आता हे छान असं परतलं की यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. जो आत्ता आपण वाटून घेतला होता मसाला तो यामध्ये घालायचा आहे. तर कमी गॅसवरतीच आपल्याला हा मसालासुद्धा छान असा परतून द्यायचा आहे. मसाला छान परतला की यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर पण याला 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवरती चांगलं असं परतून द्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपण आता यामध्ये डाळ ॲड करणार आहोत. तर डाळ घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे. पाणी घालताना यामध्ये शक्यतो गरम पाणीच घालायचे, थंड पाणी घालू नका. गरम पाण्यामुळे डाळीला खूप छान अशी टेस्ट येते, त्यामुळे शक्यतो कुठल्याही भाजीला गरम पाण्याचाच वापर करायचा किंवा मग कोमट पाणी घालायचं. तर आता हे 2 ते 3 मिनटासाठी आपण याला उकळी काढून घेणार आहोत. तर आधी आपण यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि आत्तासुद्धा थोडंसं मीठ घालणार आहोत. तर अंदाजानेच घालताना मीठ घालायचं आहे. याला छान अशी उकळी येते तोपर्यंत आपण चेक करूया की आपली जी कणिक आपण इडली पात्रामध्ये गोळे बनवून ठेवली होती तर ती शिजली आहे की नाही ते पाहूया. तर हे पहा, शिजले आहेत की नाही तुम्ही हे कसं ओळखणार? यामध्ये टूथपिक किंवा मग चाकू घालून पाहायचा. तो जर क्लीन निघाला तर समजायचं हे आतून पूर्णपणे शिजलेले आहेत. तर आता आपण याला साईडला काढून घेऊयात. तर आता इथे आपली डाळ पण छान अशी उकळलेली आहे. तर आता हे आपण थंड झाल्यानंतर मी तुम्हाला याला कट करून दाखवते. तर हे पहा, अशा पद्धतीने याला कट करून घ्यायचं आहे. हे पूर्णपणे थंड झाले की आपण याला तळून काढणार आहोत. तर हे सगळे असे थोडे थोडे मी कट करून घेतलेले आहेत. तर आता आपण याला तळून घेऊयात. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण याला कट करून घेतलेला आहे. तर लहान मोठे छोटे तुम्हाला ज्या पद्धतीने आवडतील त्या पद्धतीने आपण याला कट करून घ्यायचं आहे. तर आता आपण याला कमी गॅसवरती छान असं लाल रंग येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल छान असं गरम झालं की लो टू मीडियमवरती याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका. तर काही भागामध्ये याला डाळबाटी या नावाने सुद्धा ओळखले जाते. तर तुमच्या भागामध्ये या पदार्थाला काय म्हणतात तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर हे पहा, कमी गॅसवरती छान असे आपण ही बट्टी किंवा बाटी तुम्ही काय म्हणतात तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर हे पहा, मस्त असा छान असा रंगसुद्धा आलेला आहे. तर तयार झालेली आहे आजची आपली डाळ बाटी रेसिपी. अगदी साधी सोपी आणि घरच्याच साहित्यामध्ये आज आपण इथे बनवलेली आहे. कमी वेळेमध्ये कमी साहित्यात आणि झटपट अशी होणारी ही आजची रेसिपी आहे. तर हे पहा, मस्त आपली बाटी तयार झालेली आहे. तुम्हाला एक मी तोडूनसुद्धा दाखवते. एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे. तर मंडळी, तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.